सौरभ या लवकर. अनिकेतल्या एका षटकारासाठी 500 आणि चौकारासाठी 500. अनिकेत आणि सौरभ या लवकर. कविरा आलिमकर यांच्याकडून. हा मोठी गड्डी सौरभला. काठीचे श्यामदादा काठे आपण मंचावरती. चला नाही, प्रत्येक जे 4 संघ क्वालिफाय झालेले आहेत 1000 कट. अन्यथा स्टंप लवकरात लवकर जमा करा. कार्डीचा प्लेअरने घेतलं 4000 कट. 2 स्टंपचे 4000. जास्त 8 पाहिजे. 8 करू. ज्यांनी आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे ते आदरणीय नरेशजी ठाकूरचा त्यांचे चिरंजीव साई नरेश ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या प्लीज. या लवकर या साई दादा. साहिलजी नरेश ठाकूर यांचा आपण सन्मान करूया. मी भूषणजी भोईर यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण त्यांचा सन्मान करावा. चला तर मंडळी आता वळूयात आपण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. सर्वांना विनंती असेल आपण मंचासमोर येऊन तांबाचे 4ही संघ आहेत. सोनारपाडा, शिरडोन, उंबार्ली आणि खार्डे. मंचासमोर येऊन तांबा. आपण लगेचच तुम्हाला मंचावरती पुन्हा एकदा मी सांगतोय स्ट्रिक्ट ही वॉर्निंग आहे तुम्हाला. जे 2 स्टंप कोणी घेऊन गेलेले आहेत खार्डे घेऊन गेलेले आहेत आमच्या आयोजकांना माहिती आहे 2000 कट केले जातील. अनिकेत तुम्ही त्यांना पारितोषिक द्यायला. आपण जाऊया तोपर्यंत पुढच्या पारितोषिकांकडे. थोडंसं कॉपरेट करा. चला वळत आपण फायनलचा सुरू करूयात. आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 हे दुसरं पर्व आपल्या समोर सुरू होतं. 32 संघांमध्ये घमासान आपल्याला पाहायला मिळालं. नुकताच खेळ पार पडलाय. पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. पण एक दिलगिरी व्यक्त करेन की कोणाचाही सन्मान इथे होणं जर बाकी राहिलं असेल तरी आमच्या संपूर्ण भोईर परिवाराच्या वतीने ग्रामस्थ मंडळ दहिसर, गावदेव क्रिकेट संघ दहिसर यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करेन. आणि लगेच आता वळूयात या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. फायनलचा मॅन ऑफ द मॅच
19 धावा आणि 1 विकेट ज्या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळाला तो गावदेवी क्रिकेट संघ खार्डीचा विशाल म्हात्रे फायनलचा मॅन ऑफ द मॅच. भागीराज भोईर साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण सामनावीरच्या पारितोषिकाचं वितरण करावं. विशाल म्हात्रे 19 धावा 1 विकेट अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू नाव आहे विशाल आणि त्याचप्रमाणे त्याचा खेळ देखील विशाल राहिला अंतिम मॅच मध्ये. ज्यांनी या स्पर्धेसाठी जनरेटरची व्यवस्था केली ते अर्थातच विहान जनरेटरचे प्रोप्रायटर नागावचे आपले कबीर दादा. या कबीर दादा आपण या प्लीज प्लीज. $200 हेमंत ठाकूर. विशाल या विशाल $200 कॅश प्राइज घेऊन जा आपण. सन्मान आपण करतोय भूषण दादा भोईर यांच्या शुभ हस्ते. कबीरजी विहान जनरेटर्सचे प्रोप्रायटर कार्डी थँक्यू. स्टंप आलेले आहेत पारितोषिक पूर्ण मिळेल. थँक्यू थँक्यू कबीर दादा. वळत आपण पुढच्या पारितोषिकांकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक ट्रॉफी आणि एक सायकल आपण देणार आहोत या दुसऱ्या पर्वाचा बेस्ट फिल्डरला. जवळपास 7 कॅचेस या क्षेत्ररक्षकाने पकडल्या आणि एक रनआउटची विकेट ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. संघ आहे गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आणि खेळाडू आशुतोष भोईर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी आदरणीय कावराम शेठ भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करण्यात येईल. आशुतोष भोईर 7 कॅचेस पकडले, एक रनआउट. आदरणीय कावराम शेठ भोईर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांचा शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी देतोय आणि ही सायकल दुसऱ्या पर्वाचा स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषकाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार त्या मंडळी टाळत नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक स्वीकारतोय आशुतोष भोईर. आशु बोलणार आहे. आशु निघालाय. चला पाठ झाली आहे सुमित त्यामुळे आपणही फोर्स करू शकत नाही कोणाला. यानंतर वळत आपण पुढच्या पारितोषिकाकडे. उत्कृष्ट गोलंदाज ह्या पारितोषिकाचं स्वरूप देखील एक सायकल आणि आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय हरिचंद्र शेठ भोईर यांना. आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट लेट रामदास मेमोरियल ट्रॉफी 2025 सीझन 2 या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याला आपण इन्व्हाइट करतोय. 10 विकेट ज्या गोलंदाजाच्या नावावरती या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिल्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 च्या दुसऱ्या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज. संघ आहे गावदेवी उंबारली आणि खेळाडू सिनियर प्रेम भोईर. जोरदार ठ्या सिनियर प्रेम भोईर साठी 10 विकेट्सने या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज. अभिनंदन प्रेम. मान्यवरांचा आभार. यानंतर आपण वळूयात पुढच्या पारितोषिकाकडे. उत्कृष्ट फलंदाज हे देखील पारितोषिक आहे सायकल आणि आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन मंचावरती उपस्थित
मी आदरणीय बिंदासी भोईर साहेबांना विनंती करेन. आदरणीय बिंदासी भोईर साहेब यांना विनंती असेल. बिंदासी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देणार आहोत. सायकल आणि आकर्षक ट्रॉफी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 77 धावा. जोरदार स्वागत करूयात स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या पर्वाचा उत्कृष्ट फलंदाज संघ आहे ईश्वर 11. स्वर्गीय राकेश म्हात्रे स्मृती सोनारपाडा आणि खेळाडू अमोल पाटील. अमोल अभिनंदन. फार जबरदस्त खेळ तुझ्या संघाचा संपूर्ण राहिला. खास करून अमोल पाटील असं वाटत होतं की केतनने जी बॅटिंग केली होती त्या रेसमध्ये अमोल देखील होता. कुठे कमी पडलास? कुठे कमी पडलो नाही, पण नशिबाचा खेळ होता आणि थोड्या रनाने कमी पडलो. पण नक्कीच नेक्स्ट टाइम प्रयत्न करेल आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेन. सेमीफायनलमध्ये काय चूक झाली की तुमच्या संघाला माघार घ्यावी लागली? अर्थातच परास्त झाले. परास्त असं काही नाही झालं, रन्स थोडे कमी पडले कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन नव्हते झाले, त्यामुळे आम्ही परास्त झालो. पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये होती, दुसऱ्या पर्वामध्ये रजनी, तिसऱ्या पर्वामध्ये 3248 संघ होणार आहेत. काय म्हणशील या भोईर कुटुंबाबद्दल? गावदेवी क्रिकेट संघ दहिसर, ग्रामस्थ मंडळ दहिसर, कारण यांची स्पर्धा दिवसागणिक वर्षागणिक बदलत चालले आणि नवीन नवीन संकल्पना घेऊन पुढचं पर्वही तुमच्या समोर असेल. आयोजन तर खूप छान केलं आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच याच्यापेक्षा चांगले करतील आणि आम्हाला खेळण्याची संधी देतील. बस अभिनंदन अमोल. अमोलसाठी एकदा जोरदार उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचा. यानंतरचं पारितोषिक चतुर्थ क्रमांक मी विनंती करेन गजाननजी भोईर साहेब आणि प्रभाकरजी भोईर साहेब यांना. रोख रक्कम 30,000 रुपये आणि या स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. जोरदार यांनी स्वागत करूयात ईश्वर 11 RM सोनारपाडा. चला सोनारपाडा सगळे खेळाडू या लवकर. रोख रक्कम 30,000 आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ईश्वर 11 नितीनजी फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला राकेश म्हात्रे स्मृती 11 सोनारपाडा. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी, रोख रक्कम 30,000 आणि पारितोषिक स्वीकारत असताना सध्या सोनारपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन RM11 सोनारपाडा. जबरदस्त परफॉर्मन्स यांचा राहिला आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी या स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचे. यानंतर वळूया तृतीय क्रमांकाकडे. रोख रक्कम 30,000. जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचा देखील राहिला आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन मंचावरती उपस्थित
विश्वनाथ शेटमस्कर आणि त्याचबरोबर भगीरथ जी भोईर साहेब यांना विनंती करेन की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते वितरित करण्यात येईल. रोख रक्कम 30,000 आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वीर बजरंग शिरडोन. रंगादादांचा संघ वीर बजरंग शिरडोन. तृतीय क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 च्या दुसऱ्या पर्वाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला यानंतरचं पारितोषिक अर्थातच उपविजेतेपद रनरअप द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 च्या सेकंड सीझनचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन नरेशजी मुकादम साहेब, संजयजी मुकादम साहेब आणि गणेशजी मुकादम तिन्ही मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण होईल. रोख रक्कम 50,000 स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 चे उपविजेते गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. कॅप्टन कॅप्टन तांबा सोमनाथ भोईर तांबा तांबा कर्णधार केवल तांब. गुड मॉर्निंग बोलायची वेळ झाली बाबा. यस आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊ विजेते आणि त्यानंतर मालिकावीरचं पारितोषिक देण्यात येईल. रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि या सलग दुसऱ्या पर्वाचे विजेते स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 दहिसरच्या या रजनी क्रिकेट स्पर्धेचे विजेते आपल्या समोर आहेत. मात्र पारितोषिक देण्यासाठी मी आमच्या संपूर्ण भोईर परिवाराला विनंती करेन की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय नारायण शेठ भोईर, आदरणीय हरिचंद्र शेठ भोईर, आदरणीय कावराम शेठ भोईर, भूषणजी भोईर, आशुजी भोईर आणि संपूर्ण मी भोईर परिवाराला विनंती करेन आमचा की सर्वांच्या उपस्थितीमध्ये या गजानन दादा भोईर विंदा
संघ खार्डी, ऑल खार्डी टीम फॅन्स, खार्डीकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन. मात्र आता शेवटचं पारितोषिक मालिकावीर, ज्यासाठीचा 32 संघांमधला संघर्ष गेल्या 4 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नो डाऊट सर्वांना माहित आहे की मालिकावीर कोण आहे. थांबा, कॅमेरावाल्याला उचला लापटाल. थांबा. अभिनंदन गावदेवी क्रिकेट संघ खार्डी. हा जल्लोष पाहिजे, ही जिद्द पाहिजे. म्हणूनच आज सकाळचे जरी 5 वाजायला आले असलं तरी संपूर्ण खार्डीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण खार्डी टीमचं, खार्डी गावकऱ्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करू. आणि सध्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते होंडा शाईन 125 स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाची बाईक स्वर्गीय शांतीबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ आदरणीय उद्योगपती ध्रुवी एंटरप्राइजेस बालाजी इस्टेटचे श्रीमान नरेशजी मधुकर ठाकूर साहेब यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली ही बाईक आणि आकर्षक ट्रॉफी, ज्याला आपण आता देणार आहोत. नरेशजी ठाकूर साहेब यांचे चिरंजीव साहिलजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाच विनंती करेन. भूषणजी भोईर साहेब आमचे संपूर्ण आयोजक, साहिलजी नरेश ठाकूर यांच्या शुभस्य आपण या गाडीची चावी अर्थातच त्या भाग्यवान खेळाडूला देणार आहोत, ज्याने आपल्या मेहनतीने ही बाईक पटकावली आहे. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचा मालिकावीर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. 107 धावा, 1 विकेट, 110 पॉइंट्सने गावदेवी क्रिकेट संघ खार्डीचा केतन म्हात्रे मालिकावीर. एक्साइटेड आहेत, सगळे एक्साइटेड आहेत. केतन म्हात्रेची पहिली बाईक आपल्या कारकिर्दीमधली स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाची. थँक्यू थँक्यू थँक्यू. थोडं थांबा. केतन प्रथमतः अभिनंदन. थोडी शांतता राखा प्लीज प्लीज. थँक्यू थँक्यू. केतनचं अभिनंदन. केतन, कसं वाटतं यार की तुझ्यापेक्षा जास्त जल्लोष तुझे गावकरी तुझ्या सोबत सध्या साजरा करतात. पहिली बाईक येते तुझी, काय म्हणशील? उद्या आय थिंक या सर्व क्लिप व्हायरल होणार आहेत
केतन काय म्हणशील, कसं वाटतंय? मला ही बाईक भेटली, ही पूर्ण गावकऱ्यांच्या सपोर्टनेच भेटली आहे आणि माझा पूर्ण टीमचा सपोर्ट होता म्हणून मला ही बाईक भेटली. वा वा, संपूर्ण गावकरी आज सकाळचे 5 वाजलेले आहेत तरी इथं तुम्हाला पाहायला मिळतात, त्यांचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतोय. केतन गेले कित्येक वर्ष खेळतोय, फार चांगला परफॉर्मन्स करतोय, पण बाईक येत नव्हती. खार्डी एक ताकदवान संघ आहे. बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो भिवंडी असेल, रायगडामध्ये ते खेळतात, पण बॅलन्स कुठेतरी होत नाही बऱ्याच वेळेला आणि मोठमोठ्या स्पर्धांमधून त्यांना परास्त व्हावं लागतं. पण या स्पर्धेमध्ये सलग दुसरं पर्व, मागच्या पर्वामध्ये विजेते राहिले, या पर्वाचे विजेते तुम्ही आहात आणि या पर्वामध्ये तुला मालिकावीरची बाईक देखील मिळते. संघाच्या कामगिरीविषयी काय म्हणशील? कशा पद्धतीने सध्याचा तुझ्या संघाचा खेळ सुरू आहे? संघाची कामगिरी तर आमची थोडीशी चांगली नव्हती, पण आता आम्ही 2 टुर्नामेंट जिंकलो आणि मला ही बाईक जी भेटली त्याचं पूर्ण श्रेय टीमलाच जातो, कारण टीमची मेहनत आहे तेव्हा आहे. बाकी माझं काय, मी माझा रोल करतो, पण पूर्ण मेहनत टीमची आहे आणि टीममध्ये ती बाईक आहे, ती पूर्ण ही बाईक आहे ती टीमला डेडिकेट म्हणून. केतनसाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी. स्वर्गीय रामदास बोर स्मृती चषक 2025 च्या दुसऱ्या पर्वाचा मालिकावीर. हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन खाडी विजेत्यांचं. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. संपूर्ण भोईर परिवाराच्या वतीने गावदेव क्रिकेट संघ दहिसर, ग्रामस्थ मंडळ दहिसर यांच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.